जय श्री कृष्ण। मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर इकडे आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे। छान असा मस्त हिरवागार कलर आलेला आहे। तर ही चवीला पण खूपच भन्नाट लागते आणि दिसायला पण सुंदर दिसते आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता। याच्यामध्ये काय काय साहित्य वापरलं आहे, कशा पद्धतीने केली आहे, तर आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इकडे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत। कोथिंबीर पण धुवून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर हे आपण वाटून घेऊया। तसेच बाजूला मी शेंगादाण्याचं कूट पण वाटून ठेवलेलं आहे। तर हे 1 वाटी साबुदाणा आहे, मी रात्री भिजत घातला होता। तर हे मध्यम आकाराचे 2 बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत। तर ते पण छान ह्याच्यामध्ये मिक्स करायचे। तसेच चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तर अशा प्रकारची जी खिचडी आपण बनवतो ना, खायला खूपच भन्नाट लागते आणि असं आपल्याला साबुदाण्याची खिचडी थोडीशी तिखट अशी झणझणीत असेल तर खायला बरी वाटते। तर आता हे शेंगदाण्याचं जाडसर कूट वाटून ठेवलेलं आहे, ते पण आपण 4-5 चमचे टाकून घेऊया। शेंगाचं कूट बऱ्यापैकी घातलं की खिचडीला चव चांगली येते। त्याच्यानंतर थोडीशी चिमूटभर याच्यामध्ये साखर पण टाकणार आहोत आपण, त्यामुळे तिखट आणि गोड असं चवीला भारी लागते खिचडी। आता हे वाटून ठेवलेलं आपण मिरची आणि कोथिंबीरचं मिश्रण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करूया। कोथिंबीर आणि हिरवी मिरचीमुळे साबुदाण्याच्या खिचडीला कलर एकदम हिरवागार येतो। आता इकडे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून घेऊया। तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर आता तूप छान गरम होत आहे, त्याच्यामध्ये मी जिऱ्याचा पण वापर करत आहे। ही तुम्ही अशी उपवासाला पण खाऊ शकता किंवा मधल्या सकाळच्या ब्रेकफास्टला पण ही अशी खिचडी बनवून खाऊ शकता। काही लोक जर कोथिंबीर खात नसतील तर तुम्ही टाकू नका, फक्त हिरवी मिरचीचा वापर केला तरी चालेल। तर आता जिरे छान गरम होत आहेत, तडतड करत आहेत। थोडेसे शेंगदाणे ते पण तुपावरती छान भाजून घ्यायचे, त्यामुळे खिचडीमध्ये तसे ते भाजलेले शेंगदाणे, त्यामुळे मी जास्त त्याला भाजलेलं नाही आहे, त्यामुळे लगेच मी साबुदाणा पटकन टाकून घेतला। तुम्ही कच्चे जर टाकत असाल तर छान तुपावरती तळून घ्यायचे। तर आता छान मिक्स करून घेऊया। तर बघा कलर किती छान दिसत आहे। छान मिक्स झाल्यावर तर एकदम भन्नाट दिसतो कलर। तर अशा प्रकारची खिचडी खायला पण चवीला चांगली लागते, बघायला पण सुंदर दिसते। वाह, मस्त। आणि तुम्हाला जर सकाळी करायची असेल तर रात्री साबुदाणा भिजत ठेवायचा, त्यामुळे साबुदाणा छान भिजला जातो। साबुदाणा छान भिजला तर खिचडी एकदम मऊसूत होते आणि थोडं शेंगादाण्याचं कूट पण जास्त वापरायचं, त्यामुळे पण चवीला चांगली लागते। तर अशा प्रकारे हे छान मिक्स करून घेऊया।
बघा मस्त दिसत आहे। तशा पद्धतीने त्याला हलवत राहायचं। थोडा वेळ झाकण ठेवून पण एक वाफ घ्यायची। तर एकदम बघा कशी सुटसुटीत झालेली आहे आणि एकदम मऊ झालेली आहे खिचडी। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा। तर आता जवळपास ही होत आलेली आहे खिचडी। एक त्याला वाफ पण काढून घेतलेली आहे। बघा एकदम मऊ झालेली आहे। ही तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा सफरचंद तोंडी लावायला किंवा खजूर अशा प्रकारे खिचडीसोबत घेऊन खाऊ शकता। खायला छान लागते। तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने करून पहा। अनेक प्रकारे हे खिचडी करता येते। कच्चा बटाटा पण खिसून आपण खिचडीमध्ये वापरू शकतो। तशा पद्धतीची पण खिचडी चवीला छान लागते। तर आता आपली ही खिचडी तयार आहे। आपण डिशमध्ये काढून घेऊया। वा सुंदर मस्त दिसत आहे। खायला पण चवीला सुंदर भन्नाट झालेली आहे। तर नक्कीच करून पहा। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, खात राहा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।